हिंदू धर्मग्रंथात बऱ्याच शक्तिशाली मंत्रांचे उल्लेख आहेत. त्यापैकी अनेक मंत्रांच्या आधी ओमचे उच्चारण केले जाते. हिंदू धर्मात शुभ कार्याच्या आधी तसेच पूजापाठ करताना विविध मंत्रांचा उच्चार केला जातो. या मंत्रांच्या उच्चारणाआधी ओम लावले जाते. ओम हा शब्द 3 अक्षरांनी बनलेला आहे. अ, उ आणि म. या शब्दाला सर्व सृष्टीचे प्रतीक मानले गेले आहे. ओम हा ब्रह्मांडातून निर्माण झालेला पहिला ध्वनी आहे. ओमचा उच्चार केल्यामुळे निसर्गातील ऊर्जेची अनुभूती होते. ओम शब्दात वेदांचे तसेच तपस्वी आणि योगी यांचे सार सामावलेले आहे. जेव्हा आपण मंत्रांचा जप करतो तेव्हा त्याची सुरुवात ओमने केली जाते. हिंदू धर्मात सांगितले आहे की जेव्हा आपण कोणत्याही मंत्राआधी ओम लावतो तेव्हा त्या मंत्राची शक्ती अधिक संपन्न होते आणि हा मंत्र पूर्णतः शुद्ध होतो. ओम शिवाय कोणताही मंत्र फलदायी ठरत नाही. ओम शब्द लावल्याने त्या मंत्रांची शक्ती कैक पटीने वाढते. भगवद्गीतेत सांगितल्यानुसार मंत्राआधी ओम लावणे पुण्यकारक असते. ओम लावून कोणत्याही मंत्राचा जप केला तर त्या मंत्राची शुद्धी होते. मंत्रोच्चारणात गती येते आणि तो मंत्र सिद्ध होतो. ओम या शब्दामध्ये सर्व वेदांचे धर्मशास्त्राचे सार सामावलेले आहे. अशा स्थितीत कोणत्याही मंत्राआधी ओम लावणे म्हणजे सर्व धर्मशास्त्राचे पठण केल्यासारखे आहे. तसेच ओम लावून मग मंत्र पठण केल्याने इच्छापूर्ती होते. ओम न लावता मंत्र जप केल्याने तो शुद्ध मानला जात नाही. ओम सोबत मंत्र जप केल्याने मनोकामना पूर्तीसाठी श्रेष्ठ मानले जाते. या कारणामुळे प्रत्येक मंत्राआधी ओम बोलले जाते. दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती हे जन्मताच ओमचा जप करू लागले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.